कुष्ठरुग्णाविषयी काही घोषवाक्य आहेत आणि काही महत्त्वपूर्ण संदेश आहेत। आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, जे की बघा या पद्धतीमध्ये आम्हाला दिले गेलेले आहेत आणि आज मी तेच तुमच्यासोबत संपूर्ण शेअर करणार आहेत। आणि हो, मला निश्चितच खात्री आहे की तुम्हाला याचा नक्कीच लाभ होणार आहे। तर कुष्ठरोग हा असा आजार आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्या रुग्णाला, त्यामुळे तो लवकर लक्षात येत नाही आणि जेवढा जास्त उशीर होईल तेवढा जास्त धोकादायक आहे। त्यामुळे लवकरात लवकर निदान होणे, लक्षात घेणे खूप गरजेचे आहे। तर तुम्हाला नक्कीच कमीत कमी 2-3 मिनिटं काढून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्णपणे बघा, ऐका, तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल। तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना, स्वामींच्या कृपेने सर्वांना सुआरोग्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना। तर चला बघूयात आपण कुष्ठरुग्णाचे काही महत्त्वपूर्ण संदेश आणि घोषवाक्य। नंबर 1 ला आहे, कुष्ठरोग लपवू नका आणि औषध उपचार टाळू नका। कुष्ठरोग लपवू नका, औषध उपचार टाळू नका। नंबर 2 आहे, कुष्ठरोगाची दिसताच लक्षणे, उपचार कसे तातडीने। कुष्ठरोगाची दिसताच लक्षणे, उपचार करा तातडीने। नंबर 3 आहे, कुष्ठबाधित व निरोगी व्यक्ती एक समान, देऊ त्यांना समाजात स्थान। कुष्ठबाधित व निरोगी व्यक्ती एक समान, देऊ त्यांना समाजात मानाचे स्थान। नंबर 4 आहे, 4 चौघात सांगण्यास नको लाज, कुष्ठरोग हमखास बरा होतो आज। 4 चौघात सांगण्यास नको लाज, कुष्ठरोग हमखास बरा होतो आज। नंबर 5 आहे, लवकर निदान व नियमित उपचार, कुष्ठरोग होतो हमखास पसार। नंबर 6, चला लावूया एकच नारा, कुष्ठमुक्त करू भारत सारा। चला लावूया एकच नारा, कुष्ठमुक्त करू भारत सारा। नंबर 5 आहे, कुष्ठरोग समस्या सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची। कुष्ठरोग समस्या सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची। नंबर 8, आपल्या कुष्ठरोगाबद्दलचे गैरसमज दूर करू, कुष्ठबाधिताला समाजात स्थान देऊ। नंबर 9 आहे, हम सब मिलकर हाथ बटाए, कुष्ठरोग को दूर हटाए। नंबर 10, दवाई कुष्ठरोग को तन से निकले, चलो अब हम इसे मन से भी निकाले। 11, दिसता लक्षणे करा विचार, टाळू नका औषध उपचार, आम्हीच लढू कुष्ठरोगाची लढाई, कुष्ठरोग शोधू घरोघरी। नंबर 13, कुष्ठरोग बाळगू नका, औषध उपचार टाळू नका। कुष्ठरोग बाळगू नका, औषध उपचार टाळू नका। नंबर 14, औषधांची नको दिरंगाई, कुष्ठरोग त्वरेने पळून जाई। औषधांची नको दिरंगाई, कुष्ठरोग त्वरेने पळून जाई। नंबर 15, कुष्ठबाधित व्यक्तीच्या शारीरिक विकृती व विकलांगतेचा रोग प्रसाराशी कुठलाही संबंध नाही। कुष्ठबाधित व्यक्तीच्या शारीरिक विकृती व विकलांगतेचा रोग प्रसाराशी कुठलाही संबंध नाही। नंबर 16, तपासून घ्या ह्या 3 गोष्टी कोणत्या? नंबर 1, अंगावरील डाग किंवा चट्टा। नंबर 2, त्वचेच्या पोतातील म्हणजे रंगरूपातील बदल, म्हणजे आपली ही नॉर्मल त्वचा आहे आणि त्यापेक्षा जर काही वेगळा चट्टा आपल्या शरीरावरती आलेला असेल तर त्याच्यामध्ये काही कुठली संवेदना नसते, फिकट चट्टा असतो, तो लालसर दिसतो, तेलकट दिसतो, त्यावरती केस राहत नाहीत। ह्या काही 4-5 गोष्टी आहेत त्या आपल्याला चेक करायच्या आहेत। शरीरातील गाठी आणि नंबर 3 आहे, शारीरिक विकृती, कुष्ठरोगापासून मिळेल मुक्ती। नंबर 17, कुष्ठरोगाचे निदान व बहुविध औषध उपचार, MDT सर्व सरकारी दवाखान्यात मोफत होतो। नंबर 18, कुष्ठरोग अनुवांशिक नाही, कुष्ठरोग कुणालाही होऊ शकतो। नंबर 19, सर्वसाधारण दिसणाऱ्या व्यक्तीची तेलकट, गुळगुळीत, सुजलेली व लालसर त्वचा कुष्ठरोगाचे लक्षण असू शकते। नंबर 20 आहे, सांसर्गिक कुष्ठरोगी MDT औषधोपचारानंतर रोग पसरवत नाही। नंबर 21, बऱ्याच दिवसापासूनचा त्रास न देणारा डाग, चट्टा कुष्ठरोगाचा असू शकतो। नंबर 23, नंबर 22, कुष्ठरोगाचा लवकर निदानाने व नियमित औषधोपचाराने शारीरिक विकृती व विद्रुपता निश्चितच टाळता येते। नंबर 23, चेतातंतू खराब झाल्यामुळे कुष्ठरोगात शारीरिक विकृती व विकलांगता येऊ शकते। नंबर 24, नियमित औषधोपचाराने कुठल्याही स्थितीतील कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो। नंबर 25, सुन्न, बधीर, संवेदनाहीन हातपाय आणि चेहरा व हातापायाची शारीरिक विकृती कुष्ठरोगाचे लक्षण असू शकतात। सुन्न, बधीर, संवेदनाहीन हातपाय आणि चेहरा, हातापायाची शारीरिक विकृती कुष्ठरोगाचे लक्षण असू शकतात।
नंबर 26, कुष्ठ पीडित व्यक्तीची सांसर्गिकता जंतू परीक्षणानंतरच कळते, विकृती किंवा विद्रुपता बघून नाही. नंबर 27, दिसतं तसं नसतं याला जग फसतं. बरोबर आहे ना. कुष्ठरोग म्हणजे विकृती व विद्रुपता नव्हे, महारोगी ही नव्हे. विकृती म्हणजे रोगाच्या अस्तित्वाचे सांसर्गिकतेचे लक्षण नव्हे, रोग प्रसाराचे कारण व माध्यमही नव्हे. नंबर 28 आहे, कुष्ठरोग हा मुळीच स्पर्शजन्य रोग नाही, कारण हा स्पर्शाने पसरत नाही. तसे सहजासहजी कुणालाही होणारा रोग नाही हा कुष्ठरोग. नंबर 29, सर्व सांसर्गिक रोगामध्ये कुष्ठरोग सर्वात कमी सांसर्गिक रोग आहे. आणि कुष्ठरोगाच्या तुलनेत टीबी, क्षयरोग, सामान्य सर्दी, खोकला, गोवर तथा कांजण्या हे आजार कितीतरी अधिक पटीने जास्त सांसर्गिक रोग आहेत. नंबर 30, कुष्ठरोग विरुद्ध नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपल्यापैकी 98% लोकांना कुष्ठरोग होऊ शकत नाही. नंबर 31 आहे, कुष्ठरोग होणे किंवा न होणे हे त्या व्यक्तीच्या कुष्ठरोग विरुद्धच्या रोगप्रतिकारक शक्तीवरच अवलंबून असते. नंबर 32, औषधोपचार पूर्ण झालेल्या कुष्ठरोग बाधित व्यक्तीस कुष्ठरोगी संबोधणे हा सामाजिक अपराध होय. हे महत्वाचं आहे बरं का. औषधोपचार पूर्ण झालेल्या कुष्ठरोग बाधित व्यक्तीस कुष्ठरोगी संबोधणे हा सामाजिक अपराध आहे. नंबर 33, औषधोपचार घेतलेले कुष्ठबाधित भिकारी त्याचप्रमाणे विकृती व विद्रुपता असलेल्या व्यक्ती ह्या कुष्ठरोगाचा प्रसार करीत नाहीत. आणि कुष्ठबाधित असूनही कुष्ठाश्रमात वसाहतीत का, सामाजिक तिरस्कार व घृणा का. कुष्ठाश्रमात किंवा कुष्ठ वसाहतीत राहणारे कुणीही कुष्ठरोगी नाहीत, कारण बहुविध औषधोपचाराने कुठल्याही स्थितीतील कुष्ठरोग 6 ते 12 महिन्यात पूर्णपणे बरा होतो. म्हणूनच अशा व्यक्तींना कुष्ठरोगी म्हणून संबोधणे, कुष्ठरोगी मानणे कदापि योग्य नाही. हे एक प्रकारे मानवी हक्काचे उल्लंघन व सामाजिक अपराधच आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबात व समाजात त्यांचे सर्वसामान्य स्थान त्यांना द्या. तर ह्या काही महत्वपूर्ण गोष्टी होत्या कुष्ठरोगाविषयी, घोषवाक्य आणि काही संदेश होते महत्वपूर्ण. ते तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला ह्या अजून काही गोष्टी तुम्हाला नाही लक्षात आल्या असतील तर हा व्हिडिओ परत ऐका 1-2 वेळा, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी याच्यातल्या समजून जातील. तर भेटत अशाच नवीन माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.